नमस्कार मित्रांनो, मीन राशीच्या सर्व जातकांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मीन राशीसाठी येणाऱ्या संपूर्ण वर्षाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ग्रहांची गोचरी, बदलणारी नक्षत्रे आणि तयार होणारे महत्त्वाचे योग या सर्वांचा तुमच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होणार आहे हे आपण समजून घेऊ. या वर्षाचे विश्लेषण आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यात पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक काळातील संधी आणि सावधगिरी स्पष्टपणे समजेल. चला तर मग मीन राशीच्या आगामी वर्षाचा सखोल प्रवास सुरू करूया. 1. चैत्र आणि वैशाख, व्यावसायिक शिस्त आणि आर्थिक प्रगती. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात काही महत्त्वाच्या संकेतांसह होत आहे. शनी आणि मंगळ यांच्या भ्रमणामुळे या काळात शिस्त आणि संयम खूप महत्त्वाचा ठरेल. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना शुभ ग्रहांची साथ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्यामुळे काही महत्त्वाची कामे मार्गी लागू शकतात. वैशाख महिन्याच्या सुरुवातीला मात्र मनात काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे, म्हणून या काळात शांतपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. पण वैशाखच्या उत्तरार्धात परिस्थिती सकारात्मक वळण घेईल. व्यावसायिक अडचणी दूर होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत दिसतील. घरातील वातावरणही आनंदी राहील. 2. ज्येष्ठ, तरुणांचा उत्कर्ष आणि बौद्धिक लाभ. ज्येष्ठ महिन्यात घरातील तरुणांच्या काही प्रलंबित समस्या सुटण्याची शक्यता आहे. कुटुंबात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. या महिन्याच्या उत्तरार्धात आधीचे नैराश्य कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. यानंतरच्या काळात तुमची बौद्धिक क्षमता आणि निर्णय क्षमता तुम्हाला मोठा लाभ देऊ शकते. नोकरीत तुमचे मानांकन सुधरेल. सरकारी कामे किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने काही महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र अमावास्येच्या आसपास वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून थोडा अंतर ठेवणं योग्य ठरेल. 3. आषाढ आणि श्रावण, करिअरमध्ये संधी आणि आरोग्याची काळजी. आषाढ महिन्यात गुरूच्या अनुकूल भ्रमणामुळे करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी दिसतील. नोकरीच्या मुलाखती देणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. वास्तू किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांनाही गती मिळेल. विवाह इच्छुकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. परंतु श्रावण महिन्यात चंद्रग्रहणाचा काही प्रमाणात प्रभाव जाणवू शकतो. या काळात मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारी होण्याची शक्यता आहे, म्हणून आहार आणि दिनचर्या सांभाळणं आवश्यक आहे. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरीतील तणाव कमी होईल. 4. भाद्रपद आणि अश्विन, सरकारी पाठबळ आणि कायदेशीर विजय. भाद्रपद महिन्यात श्री गणेशांच्या कृपेने अनेक नियोजित कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी मदत किंवा अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. व्यावसायिकांसाठी प्रदर्शन, प्रोजेक्ट किंवा नवीन योजना यशस्वी ठरू शकतात. अश्विन महिन्याच्या सुरुवातीला मात्र आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी. खरेदी विक्रीमध्ये घाई करू नये. पौर्णिमेच्या आसपास एखादे कायदेशीर प्रकरण किंवा वाद सामोपचाराने मिटण्याची शक्यता आहे. 5. कार्तिक आणि मार्गशीर्ष, मानसिक संतुलन आणि विवाह योग. कार्तिक महिन्यात ग्रहस्थितीमुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठांशी संबंध सांभाळणं आवश्यक ठरेल. कार्तिकच्या उत्तरार्धात काही प्रलंबित पैसे किंवा देणी परत मिळण्याची शक्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यात निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगा. पौर्णिमेजवळ काही महत्त्वाचे करार पूर्ण होऊ शकतात. घरातील तरुणांचे विवाहही ठरण्याचे योग दिसत आहेत. 6. पौष, माघ आणि फाल्गुन, भाग्योदय आणि सन्मान. पौष महिन्यात तरुणांसाठी करिअरमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. सूर्यग्रहणाच्या आसपास काहींना आध्यात्मिक अनुभव किंवा दैवी प्रचिती मिळण्याची शक्यता आहे. माघ महिन्यात मंगळाच्या प्रभावामुळे आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल. पण उत्तरार्धात भागीदारीतून लाभ मिळू शकतात. परदेशात नोकरी किंवा कामाच्या संधीही मिळू शकतात. वर्षाचा शेवट फाल्गुन महिन्यात अत्यंत सकारात्मक राहील. गुरूच्या अनुकूल प्रभावामुळे सन्मान, प्रगती आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूण पाहता मीन राशीसाठी हे वर्ष कष्ट, संयम आणि आध्यात्मिक बळ यांच्या मदतीने यशाकडे नेणारे ठरेल. ग्रहांची साथ तुमच्या प्रगतीला नक्कीच गती देईल. फक्त योग्य वेळ ओळखून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचे ठरेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत जरूर सांगा. आणि अशाच सखोल आणि शास्त्रोक्त ज्योतिष माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.